नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर आज तुम्हाला दाखवणार आहे साबुदाणा खिचडी. तुम्ही नाश्त्याला बी खाऊ शकता, उपवास असला तेव्हा बी खाऊ शकता, म्हणजे ही कधी पण खाऊ शकता. सर्वांना आवडणारी एकदम प्यारी प्यारी ही साबुदाणा खिचडी नक्कीच पहा. आता मी इथे साजूक तूप टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे असते, जास्त नाही. स्पून आपले खायचे पोहे खायचे पून असतात ना, ते 2 चमचे टाकलेले आहे. आणि पहा आता जिरं टाकायचे 1 चमचा भरून चांगला. तर हे उपवासाला बी चालू शकतं, न उपवास असेल त्यांना पण चालू शकतं. तर पहा इथं आता जिरं जास्त टाकायचे, जिऱ्याने स्वाद खूप छान येतो, मस्त लागते जिऱ्याने. मी आता बटाट्याचे एवढ्या स्लाईस करून घेतलेल्या आहेत, पहा तुम्ही. तर तुम्हाला टाकल्यावर कळेल नीट. तिथे हे बघ, अशा स्लाईस करून घेतलेल्या आहेत पहा. पातळ पातळ स्लाईस केलेल्या आहेत बटाट्याच्या, आणि अशा टाकते. आता सर्व पहिले टाकून घेते बटाटा. एक बटाटा मोठा होता, त्याचे स्लाईस केलेले आहेत, ते टाकलेले आहेत. आता ह्याला छान भाजून घ्यायचं. मात्र मैत्रिणींनो, ह्याला भाजल्याशिवाय पर्याय नाही, का की साबुदाण्याबरोबर बटाटा असाच टाकला ना तर होत नाही. म्हणून याला व्यवस्थित भाजून घ्यायचं, शिजवून घ्यायचं. जवळजवळ 80% त्याच्यात शिजवून घ्यायचं आपल्याला पहिलंच. नंतर पुढची आपल्याला प्रोसेस करायची. एक एक स्टिप आहे, लक्षात ठेवा. इथे मी 2-4 उभ्या कापून मिरच्या घातलेल्या आहेत, हिरव्या. तर मी करणार आहे लाल मिरचीची. तर लाल पावडर असते ना आपली, त्याची करणार आहे खिचडी आज. दोन्ही पण करू शकता तुम्ही, हिरव्यांची करू शकता, लालची पण करू शकता. पण दिसण्यासाठी किंवा आणखीन थोडंसं चव वेगळी ती, म्हणून हिरव्या पण टाकल्या आहेत. हे बघा साबुदाणा. तुमची खिचडी अशी चिपचिपी कधीच होणार नाही, हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर. एकदम सुट्टी सुट्टी, अगदी दाण्याला दाणा चिटकणार नाही, अशी सुट्टी होणार आहे. साबुदाणे मी 2 घंटे भिजत घातलं होतं पहिलं, आणि साबुदाण्यात पाणी जेवढे साबुदाणा आहे त्याच्या लेवलला पाणी ठेवलेलं होतं. तर पहिलं तो दाखवला नाही तुम्हाला व्हिडिओ. हे बघा, झाकून ठेवलेलं आहे. ह्याला छान हलवून घ्यायचं. आणि खिचडी बनवताना मोठं भांडं घ्यायचं कधी पण. छोट्या भांड्यात खिचडी बनवायची नाही, का की खिचडी व्यवस्थित हलवायला लागते तिला, म्हणून छोट्या भांड्यात कधीच बनवायची नाही. मोठ्याच भांडं घ्यायचं आणि त्याच्यात बनवायची. पहा आता छान. आता ह्याला हलवून घ्यायचं. ह्याला शिजलं पण मिडियम गॅस ठेवलेला आहे, फास्ट केलेलं नाही मी जास्त. आता ह्याला मीठ टाकून घेते पहिलं. हे बघा, मीठ टाकलेलं आहे छान असं. मीठ कसं ह्याला टाकल्यामुळं काय होतं, आधी बटाट्याला मीठ लागतं, चव येते बटाट्याला, म्हणून पहिलं मीठ टाकायचं. आणि नंतर मग खिचडीत नंतर टाकलं थोडंसं, आणखीन थोडं वाढून टाकलं तरी चालेल. मी आता पूर्णच टाकलेलं आहे, परत टाकणार नाही. आता हे बटाटे जरासे 80% शिजले का मग सांगा, झाकण ठेवणार आहे, वाफ घेणार आहे. वाफ घेतल्यानंतर मग बटाटे तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, आता उघडून पाहते आणि परत हलवून घेते. एकदा हलवत राहायचं मधी मधी. मस्त ह्याला तेल जास्त लागत नाही बटाट्याला. जेवढं तेल आहे ना तेवढंच राहतं, तूप राहतं. मी तूप टाकलेलं आहे. जे टाकलं आहे ना तेवढंच राहतं, ते उडत नाही, फक्त भाजून निघतं. हे बघा, आता हे भांडं आहे ना, इंडस्टेनो बसत नाही बरोबर, जरासं हलत राहतं सारखं. तर ते टेन्शन घेऊन आता मी टाकणार आहे लाल तिखट. पहा, 1 चमचा लाल तिखट आहे. एकदम मिरची दिसते हां, दुसरं काहीच नाही त्याच्यामध्ये. म्हणजे उपवासालाही खाऊ शकता, नाश्त्याला पण खाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. हे लाल तिखट 1 चमचा टाकलेलं आहे, आणि मीठ पण टाकलेलं आहे ना आपण. छान मिक्स करून घ्यायचं आणि साबुदाणे सोडून द्यायचे त्याच्यात. हे बघा, दिले साबुदाणे सोडून. आता मात्र मस्त हलवत घ्यायचं. आपले साबुदाणे ट्रान्सपोर्ट होतपर्यंत हलवायचे. ट्रान्सपोर्ट झाले पाहिजे, आपल्याला पाणेरी वाटले पाहिजे साबुदाणे, तर मग आपली खिचडी तयार झाली. खिचडीला वेळ लागत नाही तयार व्हायला, पटकनी तयार होती. पण खूप आवडती सर्वांना ही खिचडी, लहानांपासून मोठ्यांना आवडती. पसंत होतात, फिदा होतात खिचडी म्हटलं का. मुलं तर खरंच फिदा होतात.
खुश होतात. खिचडी म्हटलं का फार आवडीची गोष्ट त्यांची. आता इथे मी साखर टाकते 1 चमचा भरून. हे पहा, 1 चमचावरून साखरनी कसं बॅलन्स आणतं आणि चव वाढते. त्याच्यामुळे साखर टाकायची. तुम्हाला कोथिंबीर टाकायची तर टाकू शकता किंवा कढीपत्ता घालायचा तर घालू शकता. तर कधी-कधी उपवासाला चालत नाही काही गोष्टी. आता मी इथे अर्धे शेंगदाणे कच्चे टाकलेले आहे आणि अर्धे भाजलेले आहे. तर हे काय होतं, शेंगदाणे अख्खे असले ना असे, तर ते छान एक-एक शेंगदाणा दाताखाली गेला तरी छान लागतं. म्हणून अर्धे भाजलेले, अर्धे कच्चे, म्हणजे अर्धे अख्खे-अख्खे आणि अर्धे कूट केलेला असं टाकलेले आहे. त्याच पद्धतीने टाकायचे. मस्त हलवायचे चांगले 5 मिनिट याला हलवत राहायचं मिडियम गॅसवर. तर ट्रान्सपोर्ट होत आलेली आहे आपली खिचडी. रंगही बदलत चाललेला आहे. बटाटा तर शिजलाच आहे आपला, प्रश्नच नाही. तुम्ही असे नाही टाकले बटाटे ना, तुम्ही उकडून घेतले त्याचा चुरा करून टाकला ना तरी चालेल. पण आता नाही उकडले तर असे चकल्या केल्या तरी चालतात. थोडीशी वाफ घ्यायची त्याची. आता मी काढून पाहते. मस्त वाफ बसलेली आहे आता. तर आपली खिचडी बऱ्यापैकी झालेली आहे. तर मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे. हे बघा. छान झालेली आहे बघा. सुट्टी एकदम झालेली आहे पहा. दाण्याला दाणा चिटकत नाही अशी मस्त झालेली आहे. किती खूप अशी सुरेख दिसते आणि खूप छान दिसती. तर जवळून तुम्हाला दाखवते किती छान दिसते ती. किती एकदम जवळून घेते पहा. किती छान दिसते का नाही? मस्त वाटते का नाही? आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बनवा ह्या पद्धतीने. चला बाय.